चल 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 लवकर. अहो पण मी काय नाही केलं आणि माझी काही चूक नाही, मी आधीच सांगून ठेवते. ताईनी सगळ्यांना बोलवलंय. अहो पण नाही बिन नाही, चल लवकर. अहो थांब. अगं चल. ताई आलेच सगळे. तुम्हाला सगळ्यांना वेळेवर पगार मिळतो? मिळतो का पगार वेळेत? हो मॅडम. कशाचा पगार मिळतो? ते कशाचा मिळतो पगार? कामाचा. कामाचा? मग माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा भावी मुख्यमंत्री किचन मध्ये कांदा कापतोय, राबतोय आणि तुम्ही सगळे बघत बसलात? हात गळाले होते का तुमचे? कसल्या कामाचा पगार मिळतो तुम्हाला? कोण काम करणार? अरे कोण करणार काम? पगार काय फुकटचा घेता? आम्हीच चालणार. मम्मा अगं त्यांची काहीही चूक नाहीये. समर, तू यात पडू नकोस, मी बोलतेय ना. किचनची जबाबदारी कोणाची आहे? अरे किचनची जबाबदारी कोणाची आहे? आमची. आमची. मग जबाबदारी पार पाडता येत नाही का? कशाला देतो आम्ही पगार? मम्मा. अरे समर, तू यात पडू नकोस, मी बोलतेय ना. हो मम्मा अगं पण मी कांदा कापला म्हणून काय बिघडलं? काय बिघडलं? अरे समर, आज तुला कांदा कापायला सांगितलंय, उद्या यांना म्हणतील कांदा कापा म्हणून. या घराचे काही रीतिरिवाज आणि नियम आहेत. सुनबाईंच्या घरी गेल्यावर आम्ही त्यांचे रीतिरिवाज नियम पाळतोच ना. मग इथं असताना ह्या घराचे नियम पाळले गेलेच पाहिजेत. हो मम्मा अगं पण तू मध्ये नको बोलूस समर. तुम्ही दोघांनी फार मोठी चूक केली आणि ह्या चुकीची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे. नरसू, हा हा, या महिन्याचा पगार कापून टाकू त्यांचा. नको. आणि शिवाय एक मिनिट सासूबाई, सगळी चूक माझी आहे. तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या. नाही, चूक माझी आहे. पायलट, तुला गब्बस म्हणून सांगितलं ना. सासूबाई, सगळी चूक माझी आहे. मीच लक्ष्मण दादांना आणि गीता ताईंना सांगितलं की आज सगळा स्वयंपाक मी करणार म्हणून, आणि ते कांदा कापताना माझ्या डोळ्यात पाणी येतं म्हणून मग मीच पायलटला कांदा कापायला लावला. चूक माझी आहे, तुम्ही मला शिक्षा द्या, पण ह्या बिचाऱ्यांचा काय बी दोष नाही. सुने अगं मी. पायलट, तुला सांगितलं नव, सगळी चूक माझी आहे. सासूबाई, तुम्ही द्या मला शिक्षा. मंत्री पाटलांच्या सुनबाई आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा. आणि इथून पुढे अशी चूक व्हायला नाही पाहिजे. हा, पण ते शिक्षा? ताई मॅडम म्हणल्या ना, मंत्री पाटलांच्या सुनबाई, मग शिक्षा नाही. म्हणजे माफ? सासूबाई, तुमचं मन खरंच मोठं आहे बघा, आणि चुका पदरात घेणं म्हणजे मोठेपणाचंच लक्षण. तुम्ही तोंड काय बघत बसलायत? कामा नाही आहेत का तुम्हाला? चला निघा. पगार देतो ना आम्ही तुम्हाला, चला कामाला निघा. समर, हे जे काही सुरू आहे ना तुझं, ते अजिबात बरोबर नाहीये. तुला राजकारणावर लक्ष द्यायला सांगितलंय मी. काम चुका नाही हो सासूबाई, तुम्हाला सांगितलं की मी. आता तुम्हीच हातात घ्या छडी आणि बघा ह्याच्याकडं, त्याशिवाय ऐकणार नाही हो. समर, इथून पुढे वागताना नीट वाग. आपण कोण आहोत, काय आहोत याचा नीट विचार कर. उगीच असं काही वागून चालणार नाही तुला, आणि मलाही ते आवडणार नाही. आणि तू मंत्री पाटलांच्या सुनेसारखी वाग जरा. गावात नाहीयेस तू आता. मंत्री पाटलांच्या घरात मंत्री पाटलांच्या घरातल्या सारखंच वागलं पाहिजे.
इथून पुढे कोणतीही चूक झालेली मला चालणार नाही, कळलं? ताई मॅडम काय म्हणल्या कळलं का? हा, कळलं. इथनं पुढे अशी चूक होणार नाही. चला, जा आता दोघे. नरसू, हं? तुझं लक्ष नाहीये त्या खानावळवालीवर? काय हो? हेच शिकवलं का तुम्ही तिला? ताई मॅडम, मी नीट शिकवते सगळं, पण ती पोरगीच हळू डोक्याची. पण तुम्ही काय काळजी करू नका, मी शिकवीन तिला हळूहळू सगळं. नरसू, हं? आता ही जबाबदारी तुझी. हो हो ताई, तू काही काळजी करू नको, तिला लवकरच सुधरवतो मी. वाचलो. मॅम सॉरी आहे, माझ्यामुळे उगाच तुला बोलणी खावी लागली. तुझा काय संबंध? तू नाही म्हणत असताना सुद्धा मी आग्रह आणि कांदा कापला. चूक माझीच आहे. पण तू कशाला चूक स्वतःवर उडवून घेतलीस? आपल्या माणसाच्या चुका पदरात घ्यायच्या असतात. का? खोटं बोलायचं नाही असं तूच सांगतेस ना? मम्माने सांगितलं म्हणून मला गप्प राहावं लागलं. पण तू का खोटं बोलून चूक स्वतःवर ओढून घेतलीस? कारण तू माझा नवरा आहेस आणि मी तुझी बायको आहे. तू कांदा कापून दिलास तो बी संसार, आणि मी तुझी चूक माझ्या अंगावर घेतली तो बी संसार. आपणच एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे ना. संसार असाच असतो. अरे वा, भामाजींनी संसाराचं फारच चांगलं ट्रेनिंग दिलेलं दिसतंय. पण काय ग, भामाजींच्या त्या संसार कोर्स मध्ये हे सगळं नव्हतं. म्हणजे भामाजींनी घरातल्या सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी सांभाळणं, मानपान करणं, लवकर उठणं, कामं करणं, हे सगळं सांगितलं होतं. पण आता तू हा कुठला नवीन संसार मांडला? अरे, संसाराचा ठरवून होत नसतोय. मनापासून जे करू वाटतंय ना ते सगळं करायचं. माझ्या तात्यांची शिकवण आहे ही. मी आणि तात्या हसतो मनापासून, रडतो मनापासून आणि भांडतो बी मनापासून. माणसाने काय बी करायचं तर ते मनापासून करायचं, आणि संसारात बी जे करू वाटेल तेच करायचं बघ. आता मला मदत म्हणून तू कांदा कापलास, तसंच मला बी मनापासून वाटलं तुझी चूक माझ्या अंगावर घ्यावी, मग मी घेतली. अच्छा, म्हणजे आपण दोघांनी मिळून मनापासून संसार केला असं म्हण की. हा. छे, मग सोपं आहे. मला उगाच वाटायचं संसार म्हणजे अवघड काहीतरी गोष्ट असते. संसारात अशाच बारक्या बारक्या गोष्टी लपलेल्या असतात, त्या आपण हुडकायच्या असतात आणि तसं वागायचं असते. तू वागशील ना? हो, वागेन ना. पण मला काय मिळणार? काय मिळावं म्हणून संसार करतात का येड्या? मग मी वेडा आहे असं समज आणि मला काहीतरी दे. बर, सांग काय पाहिजे तुला? मला म्हणशील तर मला ना काहीतरी गोड पाहिजे. गोड? आता गोड खाल्ल्यावर कशी एकदम अशी एनर्जी येते ना, ताकद येते. अच्छा, सांग काय गोड पाहिजे? आता गोड म्हणशील तर खायचं गोड सांगायचं बरं का, बाकी काय नाही. मी खायचंच सांगतोय. तुला काय वाटलं? सुमित, तू ना करप माइंड आहे. म्हणजे तुझा स्वभाव ना फार फार छान आहे. ते माहित आहे मला. जे माहित नाही ते सांग. आता तुला तर सगळंच माहिती आहे, मी काय सांगू? सांग काय गोड पाहिजे तुला? आता माझ्या मागण्याला काय अर्थच नाहीये, तूच ठरव. गाजर हलवा करू मस्तपैकी तुपातला? तुला जे वाटतंय ते कर. आलीच मी. यार कधी कळणार तुला? ताई, फारच गोडी गुलाबीनी सुरू आहे ग समरचं आणि त्या खानोळवालीचं.
म्हणजे समर कांदा कापत होता हे ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. नरसू, ती खानावळवाली माहेरी होती तर समर सतत घराबाहेर असायचा म्हणून तिला घरात आणली आपण. आणि आता तिला घरात आणली तर समोर घरातच. शी, बरं दिसतं काय हे? ताई, समरचं हे वागणं ना मला सुद्धा अजिबात आवडलेलं नाहीये. पण काय करणार, समर साहेब भावी मुख्यमंत्री आहेत. मी जर काही बोललो तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल ना. मला ना तर काही कळतच नाहीये. मी सांगते काय करायचं ते. समरला काही करून घराबाहेर काढायला पाहिजे. म्हणजे अरे म्हणजे त्याचं जनसंपर्क कार्यालय आहे ना, ते लवकरात लवकर तयार कर. केलंय की ताई, आपण उद्घाटन केलं की त्या दिवशी कारखान्यावर. अरे नाही, म्हणजे नव्याने सुरू कर. हा हा, करतो ताई, तू काय काळजी करू नको, ती जबाबदारी माझी. आणि आणखीन एक सांगायचं होतं, म्हणजे किराणावाल्याचे 20,000 रुपये झालेत आणि सगळ्या ड्रायव्हरला पेट्रोल भरायला पैसे दिले होते त्याचे 60,000 रुपये झालेत. आणि मी तुला कधी पैशाचा हिशोब विचारलाय? मला कशाला सांगतोस ते सगळं? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला हिशोब सांगत जाऊ नकोस, फक्त किती झाले तेवढे सांग. ठीक आहे ताई. आता दिवाळी आली आहे ना, तर त्यामुळे फराळाची आणि मिठाईची ऑर्डर द्यायची आहे. पण यावर्षी तेल जरा महाग झालंय, त्यामुळे 10,000 रुपये एक्स्ट्रा लागतील असा अंदाज आहे. नरसू, मी तुला सांगितलं ना, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून कामाला लागतो. चालेल ताई, मग समरच्या जनसंपर्क कार्यालयाचा ताबडतोब ताबा घेतो. समरच्या मुख्यमंत्री पदाचा प्रवास सुरू करायची जबाबदारी माझी. येतो. लाग तयारीला. हो हो. मी तर लय धाबललो होतो. ताई मला ताई तिथं देतील काय माहिती. मी बी सुन मॅडमने वाचवलं आपल्याला. एकदा वाचवलं पलत नाही म्हणाल. इथून पहिलं तुम्ही मॅडम ना ताई बी तलू द्यायचं नाही. आले. हा तुम्ही मॅडम बोला ना, काय पाहिजे? काय नाही, आज मस्तपैकी गाजर हलवा करायचा आहे. हा चालतंय, आम्ही बनवतो. नाही नाही, मी करणार. आपण तयारी करूया, चला. अहो नाही नाही, आम्ही करतो की, तुम्ही आराम करा. तुम्ही घाबरला काय ताई मॅडम ना? अहो मी असं अजिबात घाबरायचं नाही. हो पण पण नाही बिन नाही, करायचं म्हणजे करायचा. आणि ते बी माझ्या तात्यांच्या स्टाईलचा. तर बबन, समर साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयात अशी एक रुबाबदार खुर्ची असणार आणि मी त्याच्यावर असा रुबाबदारपणे बसणार. रुबाबदार खुर्ची. मग साहेब कशावर बसणार? त्यांच्या खुर्चीवर. हा, आणि मग मी? तुला काय करायची खुर्ची? नाही नाही, खुर्ची नव, मी काय करायचं? अरे बबन, समर साहेबांचा पीएम मी आणि माझा पीए तू. तू असं मला चहा आणून द्यायचा. याला काय इकडे इकडे आहे मी. अच्छा, तू मला चहा आणून द्यायचा. अयो म्हणजे तुमची आणि माझी दोघांची पण बंगल्यातनं बदली होय. हा नाही, प्रमोशन माझ्या एकट्याच होणार. तू इथं बंगल्यातच जबाबदाऱ्या पार पाडायच्यास आणि माझा कान म्हणून इथं राहायचंच बंगल्यात. तुमचा कान मी, हा, मग तुमच्या ह्या कानाचं काय करायचं? सांगा की काय करायचं? अरे देव, अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे गेला होतास? तुम्हीच काहीतरी जबाबदारी देऊन बाहेर पाठवलं असेल. बरं ठीक आहे, जास्त शानपणा करू नकोस. माझ्या माघारी तुला जबाबदाऱ्या काय काय पार पाडायच्यात ते लिहून घे पटपट. हा सांगा. हा, जबाबदारी नंबर 1. बोल की सुमे. तात्या, मला तुमच्या स्टाईलचा गाजर हलवा बनवायचा आहे. जरा सांगा बघू कसं कसं काय काय करायचं. गाजर हलवा? अगं सुमे, आता तू तुझ्या पद्धतीने बनव की. आता तुला भारी बनवतीस बघ. नाही, तुम्ही माझ्यापेक्षा भारी बनवता. सुमे, अगं तुझ्याच हाताला चव आहे. नाही, तुमच्या हाताला. सुमे, तात्या, बरं जाऊ दे. तुमच्या जावयाला तुमच्या हातची चव पाहिजे, मग तर झालं. मग मी आणू का बनवून? नाही नाही, तुम्ही मला सांगा कसं बनवायचं ते. मग त्यात माझ्या हाताची चव कशी येणार? ते माझं मी बघते, तुम्ही सांगा नुसतं. बर ऐक बाई, पहिल्यांदा गाजर खिसून घ्यायचं, साजूक तुपात भाजायचं, वरनं थोडी साखर टाकायची, 4 वेलदोडे टाकायचे आणि वरनं खावा टाकायचा.
आणि थोडा पाण्याचा वलावा द्यायचा आणि वापरून घ्यायचं. पण झाला गाजर हलवा. तात्या हे तर मी जसं करते तसं सांगितलं तुम्ही. तुला खरं सांगू, अगं तुला जे येतं ना सुमे ते मीच शिकवलंय. हा हा ठीक आहे, चला ठेवू का? पण सुमे सगळ्या वस्तू बघून घ्यायच्या बरं का. बाजारात सगळं डुप्लिकेट आलंय. गाजर ताजं घ्यायचं, खावा शुद्ध घ्यायचा. हा नाही तर बघ सगळी चव बिघाडतीया. चालतंय, ठेवू का? हा ठेव ठेव. लक्ष्मण दादा गाजर आणि खवा. दादाला थांबा, थांबलाय आणायला दादल. दितू आता संपलं तर मी कुठे देऊ? अगं दितू बोल, दितू दितू ए दितू. हा येत थांबते मालतेक मध्ये था आणि दादाला थवा देऊ दे. हा आणि ताजी गाजर आणि शुद्ध खवा आणायचा. कसं ओळखणार? ताजी गाजर ओळखतात की, पण खावा कसा ओळखणार? आजकाल लयच बेसळ असते खाव्यात. चालेल. म्हणजे मलाच आणायला लागणार. जितू दादा माझी सायकल काढा. हो नाही नाही तुम्ही मला तुम्ही तू तर नाही नाही आम्ही आणतो की. होय. नाही नाही गाजर हलव्याची चव बिघडायला नाही पाहिजे, तेव्हा मीच जाणार आणि मीच आणणार. हो नाही नाही आम्ही आणतो ऐका. हो तुम्ही मॅडम आता चलून आता. हो आम्ही आणतो ऐका. अहो ऐका की सुमे मॅडम, सायकल कुठे आहे माझी? जितू दादा सायकल. सायकल 2 दिवस झाले का दिसलीच नाही. 2 दिवस झाले दिसली नाही म्हणजे? नाही माहित. अहो तुम्ही मॅडम ऐकता ताई मॅडम थवलतील. ऐका ना तुम्ही मॅडम. अहो चलत थांबते ताई मॅडम लय थवलतील. ऐका ना तुम्ही मॅडम. नकाना जाऊ सुमी मॅडम. अहो ऐका की सुमे मॅडम. तुम्ही मॅडम ऐका ना, नकाना जाऊ सायकलवर, नाही तर आमचं काय खरं नाही. काय नाही हो, कोण काय बोललं तर बघू. अहो सुमे मॅडम नाही येत ऐकत नाही ऐका. ऐका दाई बोलला थांबतो तो दादी देईन ना. तुम्ही दादी ऐका ना गावा. सुमी मॅडम. अहो कुठे गेली माझी सायकल? या भरत दादांकडे हाय होय. एकदम 2 टाकाटक ठेवले का नाही? मस्त ठेवले बघा सायकल. भरत दादा आज तुम्हाला माझ्याकडनं गाजराचा हलवा. तुम्ही मला माहितात हो. तुला विचारत नाही टाकायला दिलं ऐकत. सुमी मॅडम नकाना जाऊ. अगं सुमन काय गं? सायकल? हा ते खवा आणि गाजर आणायला निघाले बाजारात. काय? अगं नको नको. वय वय. अगं सुमन, लक्ष्मण काय हे? अहो मामी साहेब आलीच मी. अगं सुमन ऐक जरा नको. तोंडातच नाही ऐकत येत. ऐका ना तुम्ही मॅडम. ऐका ना. जाऊन येते. ऐका ना तुम्ही अगं मॅडम. ऐक सुमन. अहो मॅडम कुठं जायचंय का तुम्हाला? हा पण सायकलवर. अगं ऐक की बाई जरा नको असे जाऊ सायकलवर. मॅडम कार काढतो ना. अहो तर कार घेऊन कुठे फिरत बसणार बाजारात? सायकल कवा बी बरी. नाही नाही सुमी मॅडम. अहो सुमे मॅडम सायकलीवर नको. अहो ताई मॅडम सोडून काढते आम्हाला. नका जाऊ तुम्ही. बाजूला व्हा. अहो सुमे मॅडम बाजूला व्हा, नाहीतर ऍक्सिडेंट होईल. व्हा बाजूला. अगं तुम्ही मॅडम ऐकत अगं नको मॅडम ऐका. तुम्ही मॅडम ऐका. ऐका मॅडम. अरे काय झालंय? अरे ही कुठे चालली? अहो बाजारात निघाली. सायकलवर. रामश्याम. अरे आडवा दिला.